नमस्कार मित्रांनो. राज्यातील महिलांना शेतकरी दर्जा देणारे महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधेयक मंजुरीसाठी विधानसभेत मांडले. सत्ताधाऱ्यासह विरोधी आमदारांनीही या विधेयकाला पाठिंबा दिला. काही सदस्यांनी या विधेयकाचा गैरफायदा घेतला जाईल असा मुद्दा मांडला, तर काही सदस्यांनी थेट महिलांच्या नावावर 50% जमीन करण्याची मागणी केली. बाहेरील राज्यातील महिला शेतमजूर अथवा प्रक्रिया उद्योगात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा मिळाला तर त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो असा मुद्दा धाराशिवचे कैलास पाटील यांनी विधेयकावर बोलताना मुद्दा मांडला. त्यांची दखल घेत बाहेरील राज्यातील महिलांना शेतकरी प्रमाणपत्र दिले जाणार नसल्याचे, शेतीच नव्हे तर पशुधन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन तसेच इतर शेती संलग्न व्यवसायात असलेल्या महिलांना शेतकरी दर्जा मिळणार आहे. महिलेच्या नावावर सातबारा नसला तरी त्यांना शेतकरी प्रमाणपत्र दिले जाईल. शेतजमीन महिलाच्या नावावर करणे हा विधेयकाचा उद्देश नाही, तर कृषी क्षेत्र अथवा कृषी संलग्न क्षेत्रात ज्या महिला काम करतात त्यांना स्वतःची शेतकरी म्हणून ओळख मिळावी हा मुख्य उद्देश आहे. हे केवळ शेतकरी प्रमाणपत्र नसेल तर महिला शेतकऱ्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचा उद्देश आहे, असे भरणे म्हणाले. 15 ते 20% कमी महिलांची नावे सातबारावर आहेत. त्यांना शेतकरी म्हणून दर्जा आणि अधिकार या विधेयकामुळे मिळेल. महिलांना राज्याच्या आणि केंद्राच्या कृषी विभागाच्या योजनांचा फायदा मिळणार असल्याचेही कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे. राज्यातील महिलांना शेतकरी म्हणून मान्यता देणारे हे विधेयक आहे. या विधेयकामुळे महिलांना शेतकरी म्हणून ओळख मिळणार आहे. तसं करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरणार आहे, असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे. या विधेयकावर चर्चा करताना शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी भरणे यांना चांगलाच टोला लगावला आहे. मामा विधेयक मांडताना अर्धी प्रॉपर्टी वहिनीच्या नावावर करा असा खोचक टोला जयंत पाटील यांनी कृषी मंत्र्यावर लगावला. त्यावेळी सभागृहात एकच हाशा पिकला. जयंत पाटील यांनी आपल्या खुमासदार शैलीत या बिलावर विचार मांडले. त्यावेळी त्यांनी दत्ता मामांना चिमटे काढतानाच सरकारवरही टोले लगावले. हे विधेयक आणलं पण महिलांना काय देणार हे नेमकं त्यात नाही. हे बिल बाहेरील कोणत्या व्यक्तीने बनवलं आहे का? महिलांची मतं मिळवण्यासाठी हे सर्व केलं जात आहे का? लाडक्या बहीण योजनेचा परिणाम कमी झाला म्हणून हे बिल आणलं गेलं आहे का? अशी टीका जयंतराव पाटील यांनी केली. धन्यवाद.